नमस्कार मित्रांनो, CAS क्लोजिंग ऑप्शन सेशन ह्याच्यामुळे ट्रेडर लोकांना कशी गुड न्यूज आहे हे 2 मिनिटात समजून घ्या. आता CS आल्यामुळे काय होतंय की शेवटचे जे 5 ते 10 मिनिटं आहे जिथे मार्केट क्लोजिंग होते त्यावेळेस काय होतंय की ₹2 प्रीमियम ₹200 होतात आहेत आणि ₹200 प्रीमियम ₹0 देखील जातात आहे. त्याच्यामुळे हे जे व्हॉलेटिलिटी आहे ना ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बघायला मिळते. मग आता ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड तर हा छोटा रिटेल ट्रेडर तर हा पकडणार नाहीये. ओके, त्याच्यामुळे होतंय काय की ऑलरेडी ट्रेडर जे आहेत ते 90% लॉस करतात आणि असा रूल आल्यामुळे काय होणार आहे की जे लोक व्यवस्थित काम करत होते, जे लोक सिस्टमॅटिक पद्धतीने काम करत होते मार्केटमध्ये आणि जे लोक लॉस करतही होते, जे लोक 5 ते 6 महिन्यानंतर बाहेर पडणार होते लॉस करून कॅपिटल संपून, ते आता लवकरात लवकर बाहेर पडतील. म्हणजे त्यांचा टाईमही वाचेल आणि त्यांचं कॅपिटलही लवकर संपणार आहे. आणि अशा रूल्समुळे काय की आधी जे लोक 10% प्रॉफिट करत होते त्यांचा प्रॉफिटचा टक्का देखील कमी होणार आहे. म्हणजे आता हातावरती मोजणे इतके, म्हणजे ऑलरेडी हातावरती मोजणे इतकेच लोक प्रॉफिट करत होते पर्सेंटेजमध्ये, आता ते पर्सेंटेज पण आपल्याला आणखी कमी होताना दिसेल. साधारण 2 ते 3% लोक येताना दिसतील इकडे प्रॉफिटेबल. ओके, त्याच्यामुळे ट्रेडर लोकांचा काय फायदा आहे, त्यांचा वेळ वायाला जाणार नाही आणि जे लोक 3 ते 4 महिन्यामध्ये मार्केटमधून बाहेर पडणार होते ते साधारण 10 ते 15 दिवसामध्ये बाहेर पडतील. ओके, तर थोडंसं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गव्हर्नमेंटला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की आधीच हा जो सेक्टर आहे स्टॉक मार्केट रिलेटेड गोष्टी आहेत ह्या इतक्या अवघड आहेत आणि त्याच्यामध्ये अशा जर तुम्ही कॉम्प्लिकेटेड गोष्टी करत असाल ना तर मग हे मार्केट एक ना एक दिवस बंद करावं लागेल. आणि काय होतं की तुम्ही म्हणता की रिटेल ट्रेडरला काहीतरी यातनं बेनिफिट मिळायला पाहिजे, रिटेल ट्रेडर यातनं सपोर्ट मिळायला पाहिजे, परंतु सपोर्ट कुठे मिळताना दिसत नाही. तेच मग हाच फायदा आहे. मार्केटमधनं लवकर बाहेर पडा, म्हणजे एकदाचं ते मार्केटच्या डोक्यातलं गणित तरी निघेल आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या कामाला मोकळे असाल. आता याचा अर्थ कोणाला समजला कोणाला नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.